राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडलेत। नाफेडकडून करण्यात येणाऱ्या सोयाबीन खरेदीची मुदत संपली आहे आणि त्यामुळे अद्यापही शेतकऱ्यांकडून लाखो टन शिल्लकच आहे माल आणि अशा परिस्थितीत सोयाबीनचं करायचं काय हा प्रश्न निर्माण झाला आहे। आई जेऊ घालेना, बाप भीक मागू देईना, अशी सोयाबीन उत्पादकांची अवस्था झाली आहे। कारण एकीकडे बळीराजाच्या कष्टाला योग्य किंमत मिळत नाहीये, तर दुसरीकडे नाफेडकडून सोयाबीनची खरेदी बंद झाली आहे। परिणामी राज्यभरात मार्केट बाहेर ट्रॅक्टरच्या अशा रांगा लागल्यात। नाफेडकडून खरेदी बंद झाल्यानं सोयाबीनचं करायचं काय हा प्रश्न सध्या निर्माण झाला। 10 दिवसापूर्वी 100 पोते माल इथं आलेला आहे। अजून माझा माल शिल्लक आहे। मुदत वाढून मिळावी, आज माफ होईल अशी आशा वाटते। बरेच शेतकरी 10 दिवसापासून इथे येऊन बसलेले आहेत, वाहनं घेऊन थांबलेले आहेत। 1 महिना जर मुदत वाढून मिळाली तर सगळ्याची माफ होते। कोई सहन करते, इथं 2-2, 3-3 दिवस खुट्या पडतात कास्तकाराले। माल अजूनही बाकीचा आहे घरात। 6 तारीख लास्ट आहे, इथंही जरा काटे आरामानं चालू आहेत। काटे जर जोरानं केले, काटे वाढवले, पण आता इथं जर 30-30 वाहनाचं माफ होते आणि समोरचे नाफेडले बी, पण समोरचे जे प्रायव्हेट आहेत तिथे बी जरासं मागं पुढेच चालू आहे। नाफेडची दिवस मुदत वाढवावी या आशेवर कास्तकार अजूनही टिकून आहे आणि कास्तकाराच्या घरामध्ये माल भरपूर आहे, तर इथं येऊनही 2-2, 3-3 दिवस नंबर लागत नाही, त्यामुळे कास्तकार परेशान आहे। नाफेडमध्ये सोयाबीनला 4892 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा भाव मिळतोय, तर खासगी बाजारपेठेमध्ये सोयाबीनचे दर 3500 ते 4000 रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत। त्यामुळे नाफेडनं सोयाबीन खरेदीला मुदतवाढ न दिल्यास शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे। नाफेड NCCFच्या माध्यमातून राज्यातील 562 केंद्रांवर सोयाबीन खरेदी सुरू होती। 6 फेब्रुवारीपर्यंत 11,21,000 मेट्रिक टन सोयाबीन खरेदी झाली। 14,13,000 मेट्रिक टन खरेदीचं उद्दिष्ट राज्याला दिलेलं होतं। नोंदणी केलेल्या 7,03,000 शेतकऱ्यांपैकी 5,11,000 शेतकऱ्यांकडून सोयाबीनची खरेदी झाली। नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांपैकी 28% शेतकऱ्यांकडील सोयाबीन खरेदी बाकी आहे। 1 महिन्याची अजूनही सोयाबीन खरेदीला मुदतवाढ द्या। शेवटच्या दाण्यापर्यंत सोयाबीन खरेदी करा, अन्यथा प्रति क्विंटल 3000 रुपये बोनसच्या रूपानं आम्हाला सोयाबीन उत्पादकांना पैसे द्या। आणि जर हे तुमच्याकडून होत नसेल तर तुम्ही जेवढं सोयाबीन खरेदी केलं आणि त्याच्यानंतर उरलेलं जेवढं सोयाबीन आमचं आहे, हे सगळं सोयाबीन आम्ही मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये नेऊन टाकणार आहोत। आमचं निरीक्षण असं आहे की खरेदी केंद्रावर 10 चाकी 12 चाकी ट्रकातून सोयाबीन आलं तर ती खरेदी लगेच होते आणि ट्रॉलीतून किंवा बैलगाडीतून सोयाबीन आलं तर त्याला मात्र 2-2 दिवस 4-4 दिवस 8-8 दिवस तात्काळ थांबावं लागतं। ही जी खरेदी झाली ती व्यापाऱ्यांची किती आणि शेतकऱ्यांची किती याचाही एकदा आकडा जाहीर करा। यापूर्वीही 2 वेळा राज्य शासनानं सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ दिलेली होती, मात्र अद्यापही लाखो टन सोयाबीनची खरेदी बाकी आहे। त्यामुळे सोयाबीन खरेदीसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी पणन विभागानं केंद्र सरकारकडे केली आहे। सोयाबीन खरेदी महाराष्ट्रामध्ये ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये चालू झाली होती आणि 90 दिवसाची ही खरेदी होती। ही 12 जानेवारीला त्याची मुदत खरेदीची संपली। त्याच्यानंतर पुन्हा एकदा आम्ही 31 जानेवारीला मुदतवाढ मागून घेतली। पुन्हा 31 वरनं अजून 7 दिवसाची मुदत आम्ही मागितली। 6 तारखेपर्यंत ती काल संपली आहे। पुन्हा आम्ही काल केंद्राकडे मुदतवाढसाठी मागणी करण्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे। कारण मुदतवाढ झाली पाहिजे। आज पण ज्या खरेदी केंद्र आहे त्या खरेदी केंद्राच्या बाहेर अनेक ट्रॅक्टर असू गाड्यांच्या द्वारे तो माल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। पण मुदतवाढ ही मागच्या वेळी दिली होती ती 8 दिवसांची दिली होती। टोकडीमुळे तो मुदतवाढ वाढत नाही। 8 दिवसाच्या मुदतवाढीने काही होत नाही, कमीत कमी 1 महिन्याची मुदतवाढ दिली पाहिजे। तुम्हाला शेतकऱ्यांना द्यायचे ना तर जरा मोकळ्या मनाने दिलं पाहिजे। मी कृषी मंत्र्यांनाही सांगणार आहे आणि पणनच्या मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना लिहू आम्ही पत्र की तुम्ही आता कोटा वाढवा आणि हे जोपर्यंत सोयाबीन लोकांच्या घरात आहे शेतकऱ्यांच्या तोपर्यंत सर्व सोयाबीन खरेदी केलं पाहिजे। आणि जर झालं नाही तर मी या महिन्याच्या एंडमध्ये आम्ही यवतमाळमधून सोयाबीन शेतकऱ्याचा वाशिम आणि यवतमाळ 2 जिल्ह्यामध्ये मोर्चा काढायचा आम्ही ठरवला आहे आणि तो सोयाबीन आम्ही जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयापुढे नेऊन ठेवणार आहोत। सोयाबीनच्या दराचा विषय मुदत वाढण्यात नाही।
मुदत वाढून हा प्रश्न सुटू शकत नाही. हा प्रश्न जर सोडवायचा असेल तर भारतातली सोयाबीनची पेंड ही जगभर विकली गेली पाहिजे, निर्यात केली पाहिजे, तरच हा प्रश्न सुटणार आहे, नाही तर सुटणार नाही. आणि हे 25 वर्षात पहिल्यांदा अशी परिस्थिती तयार झालेली आहे. याचा आता गांभीर्याने विचार करण्याची आमच्यावर वेळ आलेली आहे आणि आम्ही त्या दिशेने विचार करू. 5 वर्षांपूर्वी सोयाबीनला 6 ते 7 हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला होता. मात्र गेल्या 2 वर्षात हेच सोयाबीन 4,500 रुपयांवर गेलेलं नाहीये. परिणामी शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघेनासा झालाय. अशातच आता नाफेडची सोयाबीन खरेदी बंद झाल्यानं शेतकऱ्यांचं जगणं मुश्किल झालंय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.